नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बघूयात जगभरातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवातीला बातमी आहे आपल्या देशातून. भारतात गेल्या 24 तासात 63,371 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 895 रुग्णांचा मृत्यू झालाय. सोबतच भारतातील एकूण कोरोना बाधित रुग्णसंख्या ही 73,70,469 वर पोहोचली आहे. देशात सध्या 8,04,528 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचं कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचं जे प्रमाण आहे ते आता मोठं झालं असून या ठिकाणी ही आकडेवारी जी आहे ती 87.35% जाऊन पोहोचली अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवत आता सर्वच देशात जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येताना दिसते. हाँगकाँग आणि सिंगापूर आपली हवाई सेवा पुन्हा सुरू करत असल्याची घोषणा करण्यात आली आणि यासाठी हाँगकाँग आणि सिंगापूरनं सहमती देखील दर्शवली आहे. हाँगकाँगचे वाणिज्य मंत्री एडवर्ड याऊ गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलत होते. हाँगकाँग आणि सिंगापूरमधली कोरोनाची परिस्थिती ही नियंत्रणात आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी वर्षाच्या सुरुवातीच्या काळात हवाई प्रवास बंद ठेवण्यात आला होता. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची उड्डाणं पुन्हा एकदा सुरू झाली. सकाळी प्रवाशांनी विमान प्रवासाला सुरुवात केली. यावेळी 350हून अधिक प्रवाशांनी विमान प्रवास केल्याचं स्थानिक माध्यमांनी सांगितलंय. तर कॅन्टॉस, जेस्टार, एअर न्यूझीलंड आणि कतार एअरवेज यांनी न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया दरम्यान विमान सेवा सुरू केली आहे. तर प्रवाशांना सेवा देताना पूर्ण खबरदारी घेतली जात असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. विमान प्रवास पुन्हा सुरू झाल्यानं प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण बघायला मिळतंय. 4 महिन्यानंतर मी माझ्या पत्नी आणि मुलांना भेटणार आहे, त्यामुळे मी उत्सुक आहे, अशी भावना देखील एका प्रवाशानं व्यक्त केली. ऑस्ट्रेलियामध्ये देखील हळूहळू जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी सरकार प्रयत्न करताना दिसतंय. जपान, सिंगापूर आणि दक्षिण कोरियासाठी हवाई सेवा सुरू करण्यावर सरकार भर देत असल्याचं ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी गुरुवारी सांगितलं. यासाठी 3ही देशांच्या मंत्र्यांशी चर्चा झाल्याचं देखील पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी यावेळी सांगितलंय. यावेळी मॉरिसन यांनी जपान आणि दक्षिण कोरियाचं कौतुक केलंय. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी दोन्ही देशांनी चांगलं काम केल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं. ते माध्यमांशी बोलत होते. वायव्य इंग्लंडमध्ये कोरोनानं हाहाकार माजवलाय. देशभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्यानं हॉस्पिटलमध्ये देखील कोरोना बाधितांची संख्या वाढतीये. वॉरिंग्टनमधल्या हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्ण उपचारासाठी दाखल होत असल्याची माहिती समोर आली. अतिदक्षता विभाग आणि कोविड वॉर्ड रुग्णांनी पूर्ण भरला आहे. तर कोविड आणि अन्य रुग्णांवर देखील उपचार सुरू असल्यानं या हॉस्पिटलमध्ये गर्दी होत असल्याचं यावेळी डॉक्टरांनी सांगितलंय. नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणं आवश्यक असल्याचं हॉस्पिटलमधील श्वसन चिकित्सक डॉक्टर मिथुन मूर्ती यांनी म्हटलंय. अमेरिकेत कोरोनाचा कहर सुरूच आहे. तर कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाल्याची नोंद अमेरिकेत करण्यात आली आहे. या दरम्यान चिंताजनक आकडेवारी आता समोर आली. अमेरिकेत 7 नोव्हेंबरपर्यंत बळींची संख्या ही 2.40 लाखांपर्यंत पोहोचणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. US सेंटर फॉर डिसीज कंट्रोलनं ही धक्कादायक माहिती दिली आहे. एका मीडिया रिपोर्टनं देखील अशाच प्रकारच्या आकडेवारीची भीतीही वर्तवली आहे. पोलंडमधल्या वॉर्सा आणि क्राको या 2 मोठ्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येनं पुन्हा एकदा विक्रमी नोंद केली. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार 8,099 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 84 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलंय. 24 तासात 64,000 नागरिकांची चाचणी करण्यात आली आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शहरात नवीन हॉस्पिटल उभारण्याचं काम केलं जात असल्याचं क्राकोमधल्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. सर्वच देश कोरोना लशीच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान युरोपियन युनियननं आपल्या सदस्यांना कोरोना लशीबाबतच्या महत्त्वाच्या मुद्द्यांची आठवण करून दिली आहे. कोरोना लस ही परवडणारी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वीकार होईल अशा योग्यतेची असली पाहिजे, या मुद्द्यांवरती लक्ष वेधण्यात आलंय. आरोग्य आणि अन्न सुरक्षा आयुक्त स्टेला किरियाकिड्स यांनी गुरुवारी याबाबतचं भाष्य केलंय. बोस्नियामध्ये देखील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतीये. दरम्यान नागरिकांना मास्क घालणं अनिवार्य करण्यात आलंय. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी नव्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. बोस्नियामधल्या आरोग्य व्यवस्थेवरचा ताण वाढत चाललाय. युरोपमधल्या सर्वात गरीब देशांपैकी बोस्निया एक देश आहे. 1990 मधल्या युद्धामुळे बोस्नियाचं मोठं नुकसान झालं आणि त्या युद्धाची झळ आजही इथल्या नागरिकांना बसत आहे. कोरोना चाचणी करून घेण्यासाठी जर्मनीत नागरिकांनी रांगा लावल्याचं बघायला मिळालं. शहराच्या रेल्वे स्थानका शेजारी चाचणीसाठी मोबाईल टेस्टिंग स्टेशनची व्यवस्था करण्यात आली होती. रुग्णालयात दाखल होणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या ही चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय. शहरातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्यानं वाढत असून आता ही संख्या दुप्पट झाल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय.
कोरोनामुळे पोर्तुगालमध्ये देखील स्थिती बिकट आहे। एकाच दिवसात 2000 रुग्णांची नोंद होत असल्यानं कोरोना रुग्णांच्या संख्येनं पुन्हा एकदा मोठा आकडा गाठलाय। वाढती रुग्णसंख्या पोर्तुगालसाठी धोक्याची घंटा आहे। झपाट्यानं रुग्णसंख्या वाढत असल्यानं इथल्या प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे। कोरोनाच्या काळातही डच संसद परिसरापासून काहीच अंतरावर असलेल्या बारमध्ये एका शानदार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। दरम्यान आता पार्टीमध्ये सहभागी झालेले नागरिक चांगलेच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे। हेगची स्थानिक परिषद या प्रकरणी कारवाई करण्याच्या विचारात आहे आणि यासाठी त्यांनी पाऊलही उचललं आहे। बार आणि कॅफे बंद करण्यासाठी नवीन नियम लागू होण्यापूर्वी लॉकडाऊनचं काउंटडाऊन मोजणाऱ्यांविरोधात आता सोशल मीडियावरही प्रतिक्रिया उमटू लागल्यात। गेल्या आठवड्यात परिस्थिती अचानक बिघडल्यानं लागू करण्यात आलेला कर्फ्यू आवश्यक होता, असं पॅरिसमधील सार्वजनिक आरोग्य एजन्सीच्या संचालकांनी म्हटलंय। पॅरिसमधील 46% आयसीयू बेड्स हे कोरोना बाधितांच्या ताब्यात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे। फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी नाईट कर्फ्यूची घोषणा केली आहे। 1 डिसेंबरपर्यंत नागरिकांनी नाईट कर्फ्यूचं पालन करावं असं आवाहन त्यांनी केलंय। फ्रान्सला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करावा लागतो अशा परिस्थितीत हॉस्पिटल कर्मचाऱ्यांनी पॅरिसमध्ये आरोग्य मंत्रालयासमोर आंदोलन करत सरकारकडे अधिक निधीची मागणी केली। यावेळी कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधातला आपला रोष व्यक्त केला। दरम्यान राष्ट्राध्यक्षांनी घोषित केलेल्या कर्फ्यूवर देखील जोरदार टीका करण्यात आली आहे। झेक प्रजासत्ताक कोरोनाबाधित रुग्णांसाठी तात्पुरतं रुग्णालय उभारणार आहे। कोरोनाबाधित रुग्णांवरती उपचारासाठी आणखी हॉस्पिटल्सची आवश्यकता असल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय। 500 रुग्णांवरती या हॉस्पिटलमध्ये उपचार केले जाणार आहेत। सैन्याकडून हे हॉस्पिटल उभारलं जाणार आहे। कोरोनाबाधित रुग्णांसाठी सर्वाधिक बेड्स उपलब्ध करून देण्याचं लक्ष्य असल्याचं नाबुलोव्हचे हॉस्पिटलचे संचालक जान क्वासेक यांनी म्हटलंय। इराणमध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे। इराणमधील हॉस्पिटल रुग्णांनी पूर्ण भरली आहेत, तर स्मशानभूमीतही अनेक कोरोनाबाधित मृतदेहांवरती अंत्यसंस्कार होत आहेत। तिथेच दुसरीकडे इराणच्या अर्थव्यवस्थेलाही याचा मोठा फटका बसलाय। अर्थव्यवस्था ढासळत चालल्याचं सरकारला दोन्ही संकट या ठिकाणची अर्थव्यवस्था देखील ढासळत असल्यानं सरकारला दोन्ही संकटांचा एकाच वेळी सामना करावा लागतोय। एकीकडे कोरोनावर नियंत्रण मिळवणं आवश्यक आहे, तर तिथेच सोबतच अर्थव्यवस्थेलाही चालना देणं गरजेचं झालंय। त्यामुळे सरकारसमोर आता मोठं आव्हान उभं आहे। निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात उमेदवार जोरदार प्रचार आणि रॅली करतायत। गिनियाचे मुख्य विरोधी नेते आणि राष्ट्रपती पदाचे उमेदवार सिलोऊ डॅलेन यांनी भव्य रॅली करत शक्ती प्रदर्शन केलं। यावेळी कॉन्क्रीमध्ये मोठा जनसमुदाय त्यांच्या रॅलीमध्ये सहभागी झाला होता। नागरिकांनी मोठ्या उत्साहात यावेळी डॅनियल यांचं स्वागत केलं, तर डॅलेन यांनी ही गाडीच्या टपावर बसून मतदारांना हात दाखवत त्यांच्या स्वागताचा स्वीकार केला। यावेळी मात्र मास्क आणि फिजिकल डिस्टन्सिंगचा हे जे नियम आहेत त्या नियमांचं पालन करण्यात आलं नव्हतं। अमेरिकेचे उपराष्ट्रपती माईक पेन्स यांनी फ्लोरिडामध्ये भव्य रॅली केली। यावेळी त्यांनी हिस्पॅनिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला। माईक पेन्स यांनी यावेळी नागरिकांशी संवाद साधला। अमेरिकेत सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत। ट्रम्पही जोरदार प्रचार करताना बघायला मिळत आहे। ट्रम्प यांनी अनेकदा विरोधकांवरती सडकून टीकाही केली आहे। युरोपियन संघाला युनायटेड किंगडमशी करार करणं आवश्यक असल्याचं डचचे पंतप्रधान मार्क रूट यांनी म्हटलंय। ब्रुसेल्समध्ये सुरू असलेल्या 2 दिवसीय शिखर परिषदेच्या पहिल्या दिवसानंतर ते बोलत होते। युरोपियन युनियनच्या 27 सदस्य देशांनी यूके बरोबर सुरू असलेल्या व्यापार वाटाघाटीवरती चर्चा केली आहे। युरोपियन संघ आणि ब्रिटन दरम्यान सुरू असलेल्या ब्रेक्झिट व्यापार कराराबाबत जर्मन चान्सलर अँजेला मर्केल यांनी समाधान व्यक्त केले, परंतु अजून बरंच काम करावं लागेल असंही त्यांनी म्हटलंय। ब्रुसेल्समध्ये सुरू असलेल्या शिखर परिषदेच्या पहिल्या दिवसानंतर ते माध्यमांशी बोलत होत्या। ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी चर्चेच्या वाटाघाटीसाठी संभाव्य कट ऑफ पॉइंट ठरवला असल्याचीही माहिती दिली आहे। चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी थायलंडचे पंतप्रधान प्रयुथ चान ओचा यांची भेट घेतली। बँकॉकमधल्या गव्हर्नमेंट हाऊसमध्ये ही भेट झाली आहे। दरम्यान भेटीच्या काही वेळापूर्वी लोकशाही समर्थकांनी गव्हर्नमेंट हाऊसजवळ जोरदार आंदोलन केलं होतं, परंतु वांग यांच्या दौऱ्यापूर्वी पोलिसांनी हा मार्ग मोकळा केला। कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती वांग यी यांचा हा दौरा असल्याचं थायलंडच्या परराष्ट्र मंत्रालयानं याआधी स्पष्ट केलं होतं। दरम्यान द्विपक्षीय सहकार्य आणखी मजबूत करण्यासाठी हा दौरा त्यांनी यावेळी म्हटलंय। रशियासोबतच्या संबंधांबद्दल युरोपियन महासंघानं भूमिका स्पष्ट ठेवूनच निर्णय घ्यावेत असं जर्मनीच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलंय। गुरुवारी युरोपियन युनियननं रशियाच्या 6 अधिकाऱ्यांवर आणि एका संस्थेवर अलेक्सी नॅव्हल्नी यांच्यावर केलेल्या विषप्रयोगाप्रकरणात निर्बंध घातले। युरोपियन युनियननं घेतलेल्या निर्णयाचा रशियानं निषेध केलाय। रशियाशी असलेल्या संबंधात हे बाधा आणणार असल्याचंही रशियानं म्हटलंय। रशियाही यावर उत्तर देण्याच्या तयारीत आहे। अलेक्सी नॅव्हल्नी यांच्यावरती करण्यात आलेल्या कथित विषप्रयोगावरून हे सर्व आरोप प्रत्यारोप सुरू आहेत।
तुर्कस्थाननं चिथावणीखोर कृत्य करणं थांबवावं असा आरोप फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केलाय. नागोर्नो काराबख प्रांतात शस्त्रसंधी करण्याला फक्त अहंकारानं या ठिकाणी विरोध दर्शवल्याप्रकरणी त्यांनी हे आरोप केले. शांतता प्रक्रियेत सहभागी होण्यापेक्षा दुसऱ्याच विषयाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणं हे नुकसानकारक असल्याचं फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री ड्रायन यांनी म्हटलंय. अर्मेनिया आणि अझरबैजानी फौजांमधला संघर्ष गेल्या काही काळापासून सुरू आहे. शांततेचं आवाहन केल्यानंतर देखील इथला संघर्ष सुरूच असल्याचं बघायला मिळतंय. न्यूझीलंडमध्ये सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. पंतप्रधान जेसिंडा आर्डेन आणि जुडिथ कोलिन्स यांच्यात लढत होणार आहे. ऑकलंडमध्ये या दोन्ही नेत्यांमधल्या डिबेटची तिसरी आणि अंतिम फेरी गुरुवारी पार पडली. संपत्ती करारासारख्या विविध मुद्द्यांवरती यावेळी चर्चा झाली आहे. कोरोना संकटाशी लढताना आर्डेन यांनी घेतलेल्या निर्णयांचा त्यांना निवडणूक प्रचारात फायदा होईल असा अंदाज व्यक्त होतोय. बातमी इटलीतून. इटलीतल्या मिलानमध्ये पुन्हा एकदा रुग्णसंख्येत वाढ होताना दिसतीये. हॉस्पिटलमध्ये मोठ्या संख्येनं रुग्ण दाखल होत आहेत. यात खासगी कार्यालयांमधले कर्मचारी, शिक्षक आणि शालेय विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे. श्वसनाच्या तक्रारींमध्ये मोठ्या संख्येनं वाढ होत आहे. रुग्णसंख्या वाढल्यानं हॉस्पिटलमधले इतर कक्षही कोरोना रुग्णांसाठी तयार ठेवण्यात आले. गुरुवारी करण्यात आलेल्या कारवाईत मॅसिडोनियामध्ये 10 जणांना अटक करण्यात आली आहे. 100 निर्वासितांच्या माध्यमातून अंमली पदार्थ तस्करी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान, सिरिया, इराण आणि इजिप्तमधून हे निर्वासित येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. थायलंडमध्ये लोकशाही समर्थक आंदोलक दिवसेंदिवस अधिक आक्रमकरित्या आंदोलन करतायत. सरकार विरोधातला त्यांचा हा रोष काही कमी होताना दिसत नाहीये. दरम्यान आता पंतप्रधान प्रयुत चान-ओ-चा यांनीही आंदोलकांची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधानांनी राजधानी बँकॉकमध्ये 30 दिवस बंदी घालण्याची घोषणा केली आहे. लोकशाही समर्थक आंदोलक गव्हर्नमेंट हाऊस परिसरात गर्दी करत असल्यानं पंतप्रधानांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. तर आंदोलकांनी याआधी गव्हर्नमेंट हाऊसला घेराव घातला होता. त्यानंतर बँकॉक पोलिसांनी आंदोलकांना गर्दी न करण्याचं आवाहन देखील केलं होतं. अमेरिकेत टॅक्सी ड्रायव्हर रस्त्यावर उतरलेत. यावेळी त्यांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले. उबर आणि अन्य ॲप बेस्ड टॅक्सी ड्रायव्हरांनी यावेळी आपल्या मागण्या प्रशासनासमोर मांडल्या. स्वतंत्र कंत्राट आणि कर्मचाऱ्यांना कंपनीच्या सुविधा अशा विविध मागण्यांसाठी यावेळी टॅक्सी ड्रायव्हर एकवटले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर टॅक्सी ड्रायव्हर यांनी काढलेल्या या मोर्चामुळे निवडणुकीच्या निकालात मोठा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. कोरोना व्हायरस साथीच्या आजारात आरोग्य आणि शैक्षणिक कर्मचाऱ्यांना उत्तम वेतन मिळावं या मागणीसाठी ग्रीकमधील स्थानिक कर्मचाऱ्यांनी गुरुवारी 24 तासांचा संप पुकारला होता. मध्य अथेन्समध्ये निषेध मोर्चादरम्यान आक्रमक आंदोलकांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. या संपामुळे देशभरात सार्वजनिक सेवा बंद पडल्या. आंदोलनात हवाई वाहतूक नियंत्रकांच्या सहभागामुळे शुक्रवारी सकाळी 8 पर्यंत उड्डाणसेवा रद्द करणं आणि पुन्हा वेळापत्रक निश्चित करणं भाग पडलं. कामगार संघटनांनी आयोजित केलेल्या मध्य अथेन्समध्ये 2 स्वतंत्र आंदोलनं करण्यात आली. मोर्चाच्या शेवटच्या टप्प्यात तरुणांनी पोलिसांवरती दगड आणि पेट्रोल बॉम्बही फेकले. त्यामुळे पोलिसांना अश्रुधूर आणि स्टॅन ग्रेनेडचा वापर करून आंदोलकांना पांगवावं लागलं. दरम्यान सुदैवानं कुणीही जखमी झालेलं नसून पोलिसांनी सुमारे 10 संशयित आंदोलकांना ताब्यातही घेतलंय. तर काही आंदोलकांनी ब्रुसेल्समधील युरोपियन काउन्सिल जवळील मैदानावरती ब्रेक्झिट विरोधी संदेश देणारे फलक लावले होते. तिथे युरोपियन युनियनचे नेते ब्रेक्झिट समवेत अजेंडावरील शिखर बैठकीसाठी एकत्र येणार आहेत. डझनहूनही कमी लोक या ठिकाणी सहभागी झाली होती. तरीही त्यांना हा संदेश पाठवायचा होता की या ठिकाणी करार करणं किती आवश्यक आहे. गुरुवारी राजधानी थायलंड इथे सरकारनं आणीबाणी जाहीर केली. याला थाई आंदोलकांनी विरोध दर्शवला आणि पंतप्रधान प्रयुत चान-ओ-चा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसंच देशाच्या घटनेत सुधारणा करण्याच्या मागणीसाठी आंदोलक दुसऱ्या दिवशी एकत्र जमले होते. बुधवारी विद्यार्थ्यांच्या नेतृत्वात देशाच्या पारंपरिक आस्थापना विरोधात मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. जपानमधील समान अधिकार कायद्यासाठी अल्पसंख्याक गट आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांनी जागतिक याचिका दाखल केली आहे. ग्रीक बेटावरील लॅस्बोस इथे काराटेपे स्थलांतरित छावणीत मुसळधार पावसामुळे पूर आलाय. मंगळवारपासून मोरिया व्हाईट हेल्मेट्स गटानं प्रसिद्ध केलेल्या दृश्यांमध्ये मैदानावरील छावणीत आणि तंबूमध्ये पुराचं पाणी शिरल्याचं बघायला मिळतंय. या महिन्यात पुराचा फटका बसण्याची ही दुसरी वेळ आहे. काराटेपे इथे 9,000हून अधिक स्थलांतरित राहत आहेत. सप्टेंबरमध्ये मोरिया छावणीत लागलेल्या आगीनंतर जवळपास 10,000 लोकांचा आश्रय हिरावला गेला होता.
दक्षिणी कॅलिफोर्नियामध्ये जंगलात भीषण वणवा लागलाय. 100 एकरवर ही आग पसरल्याचं बघायला मिळतंय. उष्ण वातावरणामुळे ही आग लागल्याचं बोललं जात आहे. केबीसी टीव्हीच्या अहवालानुसार दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये तापमान 100 अंश सेल्सिअसपर्यंतही पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर शनिवार किंवा रविवारपर्यंत हे तापमान कमी होण्याची चिन्ह नाहीत असं देखील यावेळी सांगण्यात आलं आहे. चीनच्या अर्थ मंत्रालयानं हाँगकाँगच्या विशेष प्रशासकीय प्रदेशात तब्बल 6 अब्ज डॉलर्सचे अमेरिकन डॉलर नामांकित सार्वभौम बॉन्ड जारी केले आहेत. 4 टप्प्यात हे बॉन्ड असल्याचं MOFच्या वेबसाईटवरून सांगण्यात आलं. अर्थ मंत्रालयानं 2017 मध्ये अमेरिकन डॉलरचे बॉन्ड जारी करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर बॉन्ड जारी करण्याचं हे सलग 4थं वर्ष असल्याचं मंत्रालयानं यावेळी सांगितलं आहे. के-पॉप स्टारची मॅनेजमेंट एजन्सी बिग हिट एंटरटेनमेंटनं गुरुवारी सकाळी स्टॉक मार्केटमध्ये पदार्पण केलं. यावेळी त्यांनी कंपनी नाविन्यपूर्ण काम करून जागतिक बाजारात नेहमीच उच्चांक गाठेल असा विश्वास कंपनीच्या चेअरमननी व्यक्त केलाय. ते समारंभादरम्यान बोलत होते. आणि जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांसह जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची ताज्या अपडेटसह लगेच परत येतोय. बघत रहा न्यूज 18 लोकमत.